एक मोठी बातमी, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित आहेत। अजित पवार यांच्या भेटीसाठी सध्या प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील हे देवगिरी बंगल्यावर पोहोचले असल्याचं कळतंय। मोठी घडामोड, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। त्यासोबतच दिलीप वळसे पाटील देखील अजित पवार यांची भेट घेत आहेत। दोघेही नेते देवगिरी बंगल्यावर पोहोचलेले आहेत। दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण विधानसभेच्या सर्वच 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने आपली तयारी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जागा वाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील तयार आहे। आले तर सोबत, नाही तर शिवाय विधानसभेला आक्रमकरित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विधानसभेच्या सर्वच जागा म्हणजे 288 जागांवर शिवसेना उबाठा लढणार आहे का? काय त्यांचा नेमका प्लॅन आहे? काय अपडेट? महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधलं जागा वाटपामधून कुठल्याही चर्चेतून काहीही निष्पन्न होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। विशेषतः मुंबई आणि विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या जागांसंदर्भात कोणीही एक पाऊल मागे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। 10 तास बैठक होते, मात्र एका जागेवरती तोडगा निघतोय। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते जे जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतात त्यांनी आता सरळ आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे की आता कोणताही तोडगा जो आहे तो निघू शकत नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जे काय वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जागा वाटपामध्ये जे कोणी नेते सहभागी झालेले त्यांनी ज्या प्रकारे ओढाताण केलेले आडमुठे धोरण घेतले, त्यामुळे महाविकास आघाडीचं आता काही खरं नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण राज्यातील ज्या 288 विधानसभा मतदारसंघ आहे त्या सर्वच ठिकाणी आपले उमेदवार देण्यासाठी प्लॅन बी जो आहे तो देखील तयार केलेला आहे। त्या संदर्भात मातोश्रीवरती बैठका देखील सुरू असल्याची माहिती मिळते आणि या बैठकांमध्ये आपण जर पाहिलं तर एक सर्वच विधानसभा मतदारसंघातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। जो उमेदवार सक्षम आहे त्याला एबी फॉर्म कसा दिला जाईल आणि त्या संदर्भातली तयारी जी आहे पूर्वतयारी ती करून घेण्यात येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांडशी देखील या संदर्भात चर्चा आणि बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही एक सकारात्मक निर्णय जो आहे तो हाती आलेला नाही आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। जागा वाटपावरनं अनेक खटके उडालेले आहेत। प्रत्येक मतदारसंघावरनं ओढाताण जी आहे ती सुरू आहे। नाशिक असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, नागपूर शहरातील काही जागा असेल, अशा सर्वच जागांवरनं मोठ्या प्रमाणात ओढाताण सुरू आहे। अमरावतीच्या जागेसंदर्भात देखील ओढाताण सुरू आहे। विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस असे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती, त्यामुळे त्यांच्या जे परंपरागत मतदारसंघ जे आहेत ते त्यांच्याकडे कायम आहेत। मात्र शिवसेना ठाकरे गट जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खरं तर आजच्या दिवशीच कळेल किंवा येणाऱ्या काळात कळेलच महाविकास आघाडीचं नेमकं भविष्य काय असणार आहे। उदय, तुम्ही असेच सोबत राहा। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे नेते नारायण राणे हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। कुडाळ मालवण मतदारसंघाविषयी आज चर्चा होण्याची शक्यता आहे। तर निलेश राणे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबद्दल देखील आज सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, निलेश राणे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबद्दलची चर्चा कुठपर्यंत आली आहे? काय अपडेट? भाजपचे नेते नारायण राणे हे वर्षा निवासाने दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलेले। कालच आपण पाहिलेलं आहे की तळकोकणातील भाजपचे नेते निलेश राणे हे वर्षा निवासाने आले होते। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यांच्यासोबत उद्योगमंत्री आणि कोकणचे शिवसेनेचे नेते उदय सामंत हे देखील उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी निलेश राणे यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे। मात्र ते भाजपमध्ये आहेत आणि भाजपमधून त्यांचा आता शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश जो आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे। 23 ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। त्यानंतर त्यांची उमेदवारी जी ते घोषित केली जाणार आहे। एकूणच कुडाळ मालवण इथल्या एकूणच विधानसभा मतदारसंघाच्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर नारायण राणे वर्षा निवासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत आहेत, त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे। कारण दीपक केसरकर हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते त्याबरोबर ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांची तिथे उमेदवारी निश्चित मानली जाते। मात्र त्यांच्या विरोधात राजन तेली यांनी बंड केले आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश देखील त्यांचा झालेला आहे। मात्र ते नारायण राणे यांचे खंदे समर्थक आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांना कुठेतरी समजुतीचा सल्ला देण्याचा किंवा त्या संदर्भातली जी काही शिष्टाई आहे निवडणूकपूर्वी ती करण्यासंदर्भातली काही गोष्टी होत आहेत का किंवा चर्चा होते का हे आता पाहावं लागेल आपल्याला।
त्याच्यामुळे आमचं जर हायकमांड दिल्लीत असतं तर आम्हालाही दिल्लीत जावं लागलं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हायकमांड दिल्लीत असतं तर जयंतराव पाटलांना दिल्लीत जावं लागलं असतं, जितेंद्र आव्हाडांना दिल्लीत जावं लागलं असतं. विदर्भाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की एकही जागा सोडायची नाही. रामटेक आणि अमरावती विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग आहे, संयुक्त महाराष्ट्राचा एक भाग आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. विदर्भ स्वतंत्र नाही, विदर्भ हा महाराष्ट्राचाच एक भाग आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. सर, रामटेक आणि अमरावती जर शिवसेना लोकसभेला सोडली होती तर मग आता काँग्रेस एक पाऊल मागे का येत नाही? एक पाऊल पुढे मागे जाण्याचा प्रश्न येत नाही. जेव्हा आम्ही एकत्र निवडणुका लढण्याचा विचार करतो तेव्हा अनेक विषयामध्ये प्रत्येकाला एक पाऊल मागे किंवा पुढे करावं लागतं. सर, राऊत साहेब, एक फक्त मराठीतला प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश यांनी म्हटले की अयोध्येचा निकाल हा देवाला साकडं हो, म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींना आपल्या घरी गणपतीच्या आरतीला बोलवलं होतं. ते संविधानावरती विसंबून नसून, कायद्याचं पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्व नसून, त्यांना जे साक्षात्कार होतात त्या साक्षात्कारावर विसंबून ते बहुतेक निर्णय घेत असावेत की काय, असं लोकांच्या मनात येऊ शकतं. हां, ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय, शिवसेनेला न्याय देऊ नका अशी ईश्वराची इच्छा नक्कीच नसणार. विष्णूच्या 13व्या अवताराची असेल आणि त्या विष्णूच्या 13व्या अवतारानं जर त्यांना काय साक्षात्कार दिला असेल म्हणून जर आमचा निकाल विधानसभा संपल्यावर किंवा विधानसभेची मुदत संपल्यावर सुद्धा लागणार नसेल तर नक्कीच मी सरन्यायाधीश साहेबांचं पायाचं तीर्थ प्यायला तयार आहे, कारण ते विष्णूचे 14वे अवतार असू शकतात. बऱ्याचशा शिवसैनिकांनी तुमची भेट घेतलेली आहे. महाराष्ट्रातले बरेचसे शिवसैनिक माजी आमदार आहेत, नाशिकचे पण आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. निवडणूक काळामध्ये तिळगुळ घ्या, गोड बोला, संक्रांत नसली तरी करावं लागतं. शिवसेना ठाकरे गट है सांगली लोकसभेप्रमाणे अशा अनेक जागा विधानसभेसाठी देखील मागत असेल तक्रार की हायकमांडकडे केली. आम्ही सांगलीप्रमाणे या शब्दाला आमचा आक्षेप आहे. जर आम्ही असं म्हटलं, मी काय कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, की कोल्हापूरप्रमाणे, रामटेकप्रमाणे, अमरावतीप्रमाणे आमच्या हक्काच्या जागा कोणी प्रेमानं घेत असेल आणि आम्ही देत असू तर त्याच प्रेमानं आम्हाला काही जागा मिळाव्यात असं जर आम्ही म्हणालो तर कोणाला वाईट वाटू नये. बोलिए. बंटवारे को लेकर मौजूदा स्थिति क्या है? एक दूसरा, क्या कांग्रेस की लेट लतीफी की वजह से महाविकास आघाड़ी का फॉर्मूला जो है अब तक सामने नहीं पाया है? लिस्ट भी बात ऐसी नहीं है, कांग्रेस की लेट लतीफी या और किसी की बात नहीं है. आज शाम तक पूरा मामला खत्म हो जाएगा. कांग्रेस का हाईकमांड दिल्ली में बैठता है, उनके निर्णय दिल्ली में होते हैं. तो भारतीय जनता पार्टी के नेता या हमारे यहाँ के शिंदे गुट के नेता, उनके भी बॉसेस दिल्ली में है, तो जिनकी हाईकमांड दिल्ली में है उनको बार बार दिल्ली में जाना पड़ता है. उसमें अभी हम क्या बोल सकते हैं. लेकिन मुझे लगता है कि कोई ज़्यादा मतभेद नहीं रहेंगे और हम लोग एक साथ बैठकर निर्णय करेंगे. सर, लोकसभा चुनाव में आपने बड़ा दिल दिखाया था, अमरावती, रामटेक जैसी अपनी सीटें जो थी उनको दिया था. क्या कांग्रेस अब कुर्बानी देने के लिए तैयार है? बात कुर्बानी की नहीं, बात देश हित की और महाराष्ट्र हित की है. अगर कुर्बानी की बात कही तो सिर्फ अमरावती और रामटेक नहीं तो कोल्हापुर भी उसमें आता है. कोल्हापुर में हमारी वहाँ उस वक्त हमारे सांसद थे, हमारी सिटिंग सीट थी. अमरावती भी लगभग हमारी सिटिंग सीट थी, रामटेक हमारी सिटिंग सीट थी. तो ज़रूर हमने बड़ा दिल दिखाया क्योंकि हमें संविधान के दुश्मनों का पराभव करना था, उनको हराना था. और आज महाराष्ट्र में एक भ्रष्ट सरकार को, एक घटनाबाज संविधान के खिलाफ काम करने वाले सरकार को हमको नीचे उतारना है. सर, संविधान की रक्षा की बात आप लगातार कर रहे हैं. महाराष्ट्र कांग्रेस के नेताओं का जो रवैया रहा है, आपने पहले कुछ दिन पहले भी कहा कि वो सक्षम नहीं फैसले लेने में. आपको लग रहा है सर उन्हें जमीनी हकीकत का एहसास नहीं हो रहा? मैं ये नहीं कहूँगा. देखिए, हम सब राजनीति में सालों साल से काम करते हैं, लेकिन हर पार्टी को लगता है कि मेरे कार्यकर्ता को उम्मीदवारी मिलनी चाहिए. जैसे हमको लगता है, एनसीपी को लगता है, वैसे उनको भी लगता होगा. लेकिन ये आघाड़ी है, ये अलायंस है, सबको अपने अपनी भूमिका रखने का अधिकार ज़रूर है. लेकिन जब सीट शेयरिंग की बात आती है तो सबको थोड़ा बहुत त्याग भी करना पड़ता है, एक कदम पीछे भी लेना पड़ता है. सर, क्या आप जिससे हमेशा करते हैं शिवसेना या फिर एनसीपी तैयार है
आपको लग रहा है कांग्रेस की भूमिका क्या? कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है और भारतीय जनता पार्टी से भी बड़ी पार्टी है। अब ये कांग्रेस तो हर विश्व में भी अनेक राष्ट्र में भी कांग्रेस के नाम से बहुत सी पार्टियां हैं, जैसे अफ्रीका में है और किसी, तो बड़ी पार्टी है, बहुत ही बड़ी पार्टी के साथ हम क्या बात करें भाई। तो दिल्ली में उनका हाईकमांड है, उनसे बात हो रही है। महाराष्ट्र के सभी नेता हमारे मित्र हैं, जैसे भारतीय जनता पार्टी इंटरनेशनल पार्टी है, इसलिए हमारी उनसे जमी नहीं ज़्यादा कभी। इंटरनेशनल पार्टी से हम क्या बात करें। लेकिन सर उनका अखिलेश जैसा जो रवैया है, जागा वाटपावरती तोडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या बैठकीत मंथन करण्यात आलं। आघाडीचा धर्म फक्त काँग्रेसनंच पाळायचा का, असा सवाल करत ठाकरे गटाच्या ताठर भूमिकेवर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। काहीही करा, मात्र विदर्भातील त्या 12 जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडू नका, अशी एकमुखी मागणी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली। लवकरच उद्धव ठाकरेंची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर आज मुंबई शहरातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं निश्चित होणार आहेत। वरळी मतदारसंघात शिवसेनेकडून शायना एनसी निवडणूक लढवणार आहे, त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी अशी लढत या निवडणुकीत बघायला मिळणार आहे। माढाचे आमदार बबनदादा शिंदे आज शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे। शरद पवार आणि जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडण्याची शक्यता आहे। भाजपचे नेते निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। महायुतीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळे निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। अजित पवार बारामतीतनंच लढणार हे आता स्पष्ट झालंय। बारामतीमध्ये अजित पवारांच्या प्रचाररथाच्या गाड्या धावायला सुरुवात झाली आहे। 24 तारखेला किंवा 28 तारखेला अजित पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत। महाविकास आघाडीतला तणाव संपायचं काही नाव घेत नाहीये। विदर्भ आणि मुंबई पाठोपाठ महाविकास आघाडीच्या पुणे जिल्ह्यातील जागा वाटपाचा तिढा कायम आहे। यासाठी सुप्रिया सुळेंसह अमोल कोल्हे स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत। केदा आहेर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। राहुल आहेर यांनी केदा आहेर यांच्यासाठी माघार घेतल्याचं घोषित केल्यानंतरही त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे केदा आहेर नाराज आहेत। काँग्रेस पक्षाची पहिली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज होणार आहे। या बैठकीत केंद्रीय निवडणूक समिती महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडे असलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावावर चर्चा करणार आहे। मनसेची पहिली यादी आज येण्याची शक्यता आहे। याबाबत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। त्यानंतर काही मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज पहिली यादी येण्याची शक्यता आहे। पहिल्या यादीत 33 नावं जाहीर होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली। राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसची ही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात काँग्रेस नेते आज मुंबईत असणार आहेत। परिवर्तन महाशक्तीचे नेते संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांची पुण्यात बैठक होणार आहे। रणनीती आणि जागावाटपासंदर्भात निर्णय होईल।